हा गेम तर मीच जिंकून दाखवणार. अरे यार, माऊ मी तुझ्यामुळे आउट झालोय. मी काय केलं? तू चीटिंग केलीस. मी काय चीटिंग केली? ते काय मला माहिती नाही, पण तू चीटिंग केलीस माऊ. मग मी चीटिंगच केली नाही. पिंट्या, तुला शाळेत काय जायचं? जा शाळेत जा. मग काय केलं आता? कुठं काय? मी तिकडनं बघितलं. चीटिंग करण्यासाठी तू जादू करायला लागलीस. तू पाहिलंस ना तो मुलगा मला कसा बोलत होता. मग त्याला गप करण्यासाठी मी असं केलं. पण काय गरज आहे? माझी ना आता जादू परत आली. मी तुला परत पाठवते. पण का? का म्हणजे तुला किती वेळा सांगितलं समद्यांसमोर जादू करत जाऊ नको, पण तू ऐकतच नाही ना. कोणी बघितलं तर केवढा प्रॉब्लेम होईल माहितीये का तुला? असं म्हणजे तू सगळ्यांसमोर जादू करायची आणि मी नाही करणार? हो, मी हवं तेव्हा जादू नाही करत. मी फक्त मालकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जादू करते. मी त्याच्यासाठी तिथं आलीये. तू जादू नाही करायची. मला पण जादू येते. मग मी पण मोहनची इच्छा पूर्ण करू शकते. कळलं का? हो कळलं. मोन्या, या महिन्याचा पगार झाला नाहीये. नवरात्री आहे. हा, वेळच्या वेळी द्यायचं तुझ्या बॉसला कळत नाही का? शोभा, 1-2 दिवसात होईल पगार म्हणाले. ते काही नाही, आजच्या आज पगार मागून घे. कामावर जायला उशीर झाला तेव्हा कशी कापून घेते ती? हा, तेव्हा नाही कळत तिला? आता आपल्याला भानूची काही गरज नाही. सगळी कामं मीच करणार. बरंच झालं, पगार वाचला तिचा. आणि तुझ्या हे लक्षात आलं ना, हे पण बरं झालं की या घरात राहायचं असेल तर फुकट राहून चालणार नाही. कामं करावी लागतील. एक काम कर, भांडी घासून घे, कपडे धु आणि त्या भाज्या आहेत ना त्या सुद्धा कापून. ए शोभा थांब. मी सगळी कामं मोहनची करणार आहे. तुझी कामं तूच कर. बरं झालं आलीस. ही माऊ आहे ना, माऊ काही कामाची नाहीये. तू कामं करून घे सगळी. माऊ, तू माझी कसली कामं करणार? सगळी. मोन्या, आप्याचं भांड घ्यायचंय, मला 400 रुपये दे. शोभा, मी म्हटलं ना नाहीयेत पैसे माझ्याकडे. वाटलंच होतं मला. हा, तुझ्या तोंडात ना नेहमी नायरी असते. आता गेल्या महिन्यामध्ये कामासाठी बाहेर गावी गेला होतास तेव्हा काही खर्च झाला नाही ना, मग ते पैसे उरले असतील ना? दाखव, पाकिट दाखव. शोभा दाखवतो पाकिट, पण नाहीयेत पैसे त्याच्यात. ठीक आहे. मी हवं तेव्हा जादू नाही करत. मी फक्त मालकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जादू करते. खोटं बोलतोस तू? हा, मला म्हणालास पाकिटात पैसे नाही म्हणून. आणि हे काय आहे? आप्याचं भांड घ्यायचंय मला. जाऊन घेऊन येते. नवरात्रीत करायचंय. हे घे. अंजे, हा वहिनी बोला. काय करतेस? काय नाही, हे आपलं. तुम्ही कुठे निघाले? अगं, आप्याचं भांड आणायला चालले. आमच्याकडे प्रथा आहे ना, नवरात्रामध्ये आप्याचा नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे नसेल ना अशी प्रथा? नाही, आमच्याकडे आहे ना. आमच्याकडे असतं ते, मला माहितीये. आमच्याकडे तर 101 आप्यांचा नैवेद्य दाखवतात. तुझ्याकडे असेल ना भांड? अगं बाई, गेल्याच वर्षी माझं आप्यांचं भांड तडकलं ना. नाहीये. अरे देवा, मग आता काय करणार तू? नैवेद्य नाही दाखवणार? नाही नाही म्हणजे मी चालले बाबा आप्याचं नवीन भांड आणायला. हे काय, आमच्या याने पैसे सुद्धा दिले. नाही, मी पण विचार करते आजच घेऊन यायचा. हो का? मग चल ना, आत्ताच दोघी जाऊन घेऊन येऊया. 2 घेतले तर पैसे कमी करेल ना तो. राहुलचा पगार झालाय ना, म्हणजे तुझ्याकडे पैसे आहेत ना? वहिनी, राहुलचा पगार जरी नाही ना झाला, माझ्याकडे पैसे असतात. मग चल घेऊन येऊया. बरं तुम्ही आज चला, मी 5 मिनिटात तयार होती. लवकर तयार हो. या.
कशाला जादू करून माझ्या पाकिटात पैसे ठेवलेत? तुमच्या पाकिटात पैसे कधी? अहो असं काय करताय? मगाशी नाही का शोभानी पाकिट उघडलं तर त्या पाकिटात हा हो आता ठेवले. तुम्हाला अजून हवे असतील तर मला सांगा. अहो, तुम्ही का नाही ऐकत माझं? मी किती वेळा सांगितलं तुम्ही जादू करत जाऊ नका म्हणून. नक्की हिनेच काहीतरी केलं असणार. मग तुला नसते उठे ठेवा कोणी करायला सांगितलं? तुला किती वेळेस सांगितलं जादू नाही करायची म्हणून? आज सकाळी बी सांगितलं ना तुला. तुला कळत नाही का? मी हे सगळं मोहनसाठी केलं. ती शोभा कशी ओरडत होती पाहिलंस ना. मला नाही सहन झालं म्हणून मी केली जादू. माझ्या जागी जर का तू असतीस तर तूही हेच केलं असतंस. मी काय केलं असतं ना ते मी बघितलं असतं. माझी जागा चालवायला जाऊ नको. तुझ्यामुळे मालक मला आज रागवले. ठीक आहे मी मोहनला सांगायला जाते. कुठे नाही जायचं. मालकांना अजिबात कळता कामा नाहीये. आणि तू आजपासून जादू करणार नाहीयेस. कळलं का तुला? भानू 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 मालक तुम्हाला काय हवंय का? चहा वगैरे? नाही नको. शोभा शोभा काय झालं? शोभा शोभा थांब. का शोभा मी थांब तुझ्यासाठी पाणी आणतो. थांब जरा शोभा. शोभा पाणी घे. शोभा काय झालं ते तर सांग. शोभा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्या आयुष्यात जे काही वाईट होतं ना ते सगळं तुझ्यामुळे होतं. काय केलं शोभा? तू नायरी लावलीस म्हणून झालं. माझे पैसे वाटेतच हरवले. हे सारखं सारखं होतं का होतंय? मी जादू करते पण हे होत का नाही? शोभा मी तर तुझ्या बरोबर नव्हतो पण सुद्धा. तुझ्या नरपट्टीमुळे झालं ना. प्रत्येक वेळेला माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये. सरळ सरळ मागितले पैसे तेव्हा दिले असतेस तर हे असे हरवले नसते. मी पाकिटात काढले तेव्हा पैसे दिलेस तुम्हाला. दुकानदाराने किती अपमान केला माझा. मला म्हणाला तुमच्याकडे पैसे नाहीयेत तर कशाला आलात वेळेची खोटी करायला आणि मला दुकानाच्या बाहेर काढलं. एवढा अपमान माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. सगळं तुझ्यामुळे झालंय मोन्या. ती अंजी तर माझ्यावर पिती पिती हसत होती. माझ्या समोर तिने पैसे दिले आणि आप्पाचं भांडं घेतलं. तिने भांडं घेतलं म्हणून मला वाईट नाही वाटलं पण सगळ्यांच्या समोर ती माझ्यावर हसली. शोभा 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 तू काळजी नको करूस. मी काही करून तुझ्यासाठी आप्प्याचं भांडं घेऊन येतो. तू रडू नको शोभा. प्लीज रडू नको. मी आणतो आप्प्याचं भांडं. मालक मी आणते. नाही तुम्ही नको. मी आणतो. मोहन मी पण येते. चल शोभा नको रडू. मी कुठूनही भांडं घेऊन येतो. तू प्लीज रडू नको. मी चल चल चल. काय झालं? आम्ही तुला माऊ साखर नाहीये तर रवा आहे. काय दादा तुम्ही इकडं काही काम होतं का? नाही ते अंजली शोभाला आप्प्यांचं भांडण नाही ना घेता आलं. मग तिला खूप वाईट वाटलंय. हमसून हमसून रडते.
हो. अशा कशा निघाल्या आणि तुम्हाला वेंदळा म्हणतात. स्वतः काय वेंदळपणा करून बसल्या बघा. पण अंजली काय आहे त्यात हे शोभाची काही चूक नाही. चूक माझीच आहे. तुझं त्याचं भांड आता थोड्या वेळापुरतं मिळेल का? दादा आता तुम्हाला नाही कसं म्हणणार मी. हा चला. पण काय आहे, मला पण आप्पे करायचे ते पण 101. हो का? त्याला आहे ना खूप वेळ लागतो दादा. मग मी तुम्हाला संध्याकाळी आणून देऊ, नाही तर उद्या आणून देते. आणि हिट टेस्टला 4-5 आप्पे पण आणून देते. ठीक आहे. माऊ चल दुसरे कोणाकडे ते आप्प्यांचं भांड मिळते का बघूया. मला तोऱ्यात सांगत होत्या, अंजू पैसे आहेत ना तुझ्याकडं, हा? आणि आता स्वतःकडे पैसेच नव्हते. आता बस रडत. मुलाने आप्याचं भांड आणलं. कधी आणलं? माहिती नाही, मी आज चहा करत होते. हा गेला कुठे? बाहेर गेला का? अरे ना म्हणू मुलाने माझ्यासाठी आप्याचं भांड आणलंय. शोभाताई, तुम्ही मालकाने एखादी गोष्ट सांगितली आणि मालकाने तुमच्यासाठी आणली नाही असं कधी झालंय का? चल आता आपण आप्पे करूया. तुला पण शिकवते, बघून घे. हा हे बघ, 2 वाटी रवा घेतलास की नाही तर मग तेवढेच वाटी दूध घ्यायचं. शोभा मोन्या आलास तू? शोभा सॉरी, माझ्यामुळे तुला भांड मिळालं नाही. मी तुला आधीच पैसे द्यायला हवे होते. ठीक आहे मोन्या, खरं तर माझंच चुकलं. मीच तुला एवढं बोलायला नको होतं. आता पैसे माझ्याकडनं हरवले तर तुझी काय चूक? माझ्या जादूमुळे आज मोहन आणि शोभा मधलं भांडण मिटलं. तू काय बघते? चल 2 वाटी रवा घे. हा मी तिथंच ठेवलं होतं, मी तिथं बसले होते. गप बसती का? तिथं ठेवलं होतं, इथं बसली होती, इथनं तिथं गेली, तिथनं भांड ठेवलं, मग डब्याकडे गेली. सारखं सारखं काय ते सांगते अंजू, इथं भांड सापडत झालंय. तूच ठेवलं असेल कुठतरी आणि आता बोंबलत बसते. अंजू अंजू आहे अंजू, अगं तुझ्यावर नाही चिडलो अंजू. भांड मिळून झाले ना म्हणून माझी चिडचिड झाली अंजू. म्हणजे कोण आलं होतं का बाबा घरात? भांड मिळून झालंय ना. मोहन दादा आलेले. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आलं होतं का घरात? नाही, मोहन दादा आलेले आणि आप्याचं भांड मागत होते. त्यांनी तर नेलं नसल ना? मोहने असं नाही करणार. आणि असं केलं असेल तर सापडली. हा माऊ तू खेळ. हा मोन्या, तोंड पाडून कशाला बसलायस? आणलंच ना आता भांड. कुठलं भांड? आप्याचं. कधी आणलं? ते बघ. हे भांड इथे कसं काय आलं? मी सांगते ना भांड इथे कसं आलं ते.
आणि तुम्ही चोरून आणलं ते. तर मोन्या नुसता धूर केला यार तू. हा आणि तू म्हणत होता ना मोहने असं करणार नाही आणि आता बघ. मी खरंच नाही भांड चोरलं. अहो भांड इथे आलंच कसं? अंजे कशावर हे भांडं तुझं आहे? उगाच माझ्या नवऱ्यावर आळ घेऊ नकोस. मला वाटलंच होतं तुम्ही कबूल नाही करणार, पण मी पण हुशार आहे. हा, जेव्हा भांड घेतलं ना त्याच्यावर मी लगेच नाव टाकून घेतलं. मला माहित होतं केव्हा ना केव्हा असं होणार आहे. ते दाखवते ना तुम्हाला. हा, दाखवते. मला तर मोहनची मदत करायची होती, पण हे काय झालं? तेच मी म्हणते. वाचता येत नसेल तर वाचून दाखवते. हे बघा, सौ अंजली राहुल पाटील माझं आहे. आणि काय दादा, एवढं काय सोनं लागलं होतं का भांड्याला की चोरून घेऊन आलात? हा, एवढी कसली घाई होती? ए मोन्या ए निदान या पोरी समोर तरी असं वागायला नको होतं. अशा काय संस्कार होते तिच्यावर? दिसतायत ना काय संस्कार होत आहेत ते. हा, सरळ चोरून घेऊन आले दादा तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपल्याला काय म्हणा, सोड राहुल, आपल्याला आपलं भांड मिळालं बस झालं. परत असं करू नका, कळलं का? आता हेच ऐकायचं बाकी होतं. चोरी केलीस तू? लाज वाटते मला तुझी. शी, आजचा ना दिवसच वाईट आहे. कोणाचं थोबाड सकाळी सकाळी बघितलं तर कोणाच ठाऊक. सरळ चोरून घेऊन आले दादा तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मालक, आता काय नवीन सांगणार आहात तुम्ही? तुमच्यामुळे अंजली मला चोर म्हणून गेले. असं का करताय तुम्ही? प्लीज तुम्ही जादू करू नका. मी सकाळी पण तुम्हाला हेच सांगितलं. शोभाला काय वाटलं असेल? मालक, तुमच्या चोरीचा आळ येईल अशी जादू म्या करीन का? जादू म्या नाही केली. दुसरं कोणीतरी जादू केली आहे. मालक, मला बरेच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आज सांगते मी तुम्हाला. माऊने जादू केली आहे. माऊ पण एक परी आहे.